विधान परिषद निवडणुकीत भाजपचे नितीन भुतडा आता रिंगणात उतरलेले आहे. यवतमाळ येथील स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस ठरला. शेवटच्या दिवशी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्याचवेळी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीही अपक्ष स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाटेला गेल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची संख्याबळ अधिक असल्याचा मुद्दा पुढे करत नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. विशेष म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत यवतमाळ मतदारसंघाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे भुतडा यांची उमेदवारी ही पक्षांतर्गत नाराजी, दबाव तंत्र की स्वतंत्र राजकीय भूमिका याबाबत चर्चांना उधाण आले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनीही दुपारी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भाजपचे नितीन भुतडा यांच्या उमेदवारीबाबत शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महायुतीत ही जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. नितीन भुतडा यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल आणि लवकरच यावर तोडगा निघेल. नितीन भुतडा यांच्या उमेदवारीमुळे आता यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत चुरस वाढली असून महायुतीत अंतर्गत समीकरणांचे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसात भाजपची भूमिका आणि नितीन भुतडा उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.